उच्च शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना लवकर नोकरी मिळण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने बुधवारी 3 कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात आला। थिंक ट्रान्स आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासोबत करार करण्यात आले असल्याची माहिती संचालक अक्षत जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली। कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी करारावर स्वाक्षऱ्या झाल्या। यावेळी आयटी क्षेत्रातील पुणे येथील थिंक ट्रान्स या कंपनीसोबत सामंजस्य करार झाला। यावेळी कंपनीचे संचालक सुनील कामतकर, अक्षत जोशी, डॉक्टर संतोष थिटे, अभिजित पवार, अमित कामतकर उपस्थित होते। करारावर कंपनीचे संचालक कामतकर आणि विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉक्टर सुरेश पवार यांनी स्वाक्षऱ्या केल्या। या सामंजस्य कराराअंतर्गत थिंक ट्रान्स फाउंडेशन खास सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी काही विशेष कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध करून देणार आहे। थिंक ट्रान्सच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणारे अभ्यासक्रम उद्योजकता, विकास आणि संगणकीय भाषा या क्षेत्रांशी निगडीत असतील। याबाबतचे अभ्यासक्रम थिंक ट्रान्सच्या वतीने तयार करण्यात येतील। अभ्यासासाठीचे सर्व साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल। त्याचबरोबर गरजेनुसार ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रशिक्षण सत्रेही आयोजित करण्यात येतील। सध्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठाशी संलग्न असलेले उद्योजकता, व्यवस्थापन ते स्वयंपाकघर, बागकाम असे 10 नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातात। या 10 पैकी 7 अभ्यासक्रमांमध्ये उद्योजकता विकासाच्या विविध पैलूंच्या प्रत्यक्ष प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहे, ज्यामध्ये व्यवसाय आराखडा तयार करणे, स्टार्टअप धोरण, व्यावसायिक संवाद, उत्पादन विकास धोरण, आर्थिक साक्षरता, आराखड्याबाबत नवनवीन संकल्पना इत्यादींचे प्रशिक्षण पात्र विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे। ही जी नवीन यंत्रणा सुरू झालेली आहे इंटरनेट बेस्ड सर्व्हिसेस, त्याच्यामुळे आज बिझनेस करण्याचे पॅरामीटर्स बदलले। तर एंटरप्रेनर्सला जे पुढचे भविष्याचे एंटरप्रेनर्स आहेत आणि जे मागचे पूर्वीचे एंटरप्रेनर्स होते याच्यामध्ये खूप फरक असणार आहे। तुम्हाला फक्त एखादी गोष्ट चांगली कशी बनवावी यापेक्षा चांगली तर बनवायचीच, पण तिला जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमीत कमी रेटमध्ये लवकरात लवकर कसं पोहोचवायचं हे इंटरनेट बेस्ड सर्व्हिसेसच्याच थ्रू करू शकतात। पुढचे उद्योग हे त्याच्याच आधारे असणार आहे। तर आमचा मेन फोकस हा एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट आहे, ज्याला मी टिपिकली न्यू एज एंटरप्रेनरशिप म्हणतो। आणि त्याच्यात आमचे मेजर 5 कोर्सेस एंटरप्रेनरशिप ओरिएंटेड आहेत। त्याच्यामध्ये एक बेसिक्स ऑफ एंटरप्रेनरशिप मॅनेजमेंट, एक ॲडव्हान्स्ड एंटरप्रेनरशिप मॅनेजमेंट, दुसरा एका एंटरप्रेनरला नुसतंच एक प्रॉडक्ट असून चालत नाही, त्याला त्याचा फायनान्स मॅनेज करावा लागतो। तर बेसिक्स ऑफ एंटरप्रेनरशिप फायनान्स त्याचा रिलेटेड आमचा एक कोर्स आहे। त्याच्यानंतर एक नॉर्मल बिझनेस मॅनेजमेंट, जो तुम्ही एंटरप्रेनरशिप म्हणजे तुम्ही सेलिंग कसं करायचं हे सगळं असतं, पण एक मॅनेजमेंटचा ॲस्पेक्ट सगळ्यात असतो। सो त्याचा एक मॅनेजमेंटचाही कोर्स आहे। आणि एंटरप्रेनर हा एक नुसता एक विक्रेता किंवा सेलर नसतो, तो एक कम्युनिकेटर असतो। तर तो कम्युनिकेट कसा करू शकता, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन त्याने कसं करावं, तर एक कोर्स हा बेसिक्स ऑफ बिझनेस कम्युनिकेशन। विद्यार्थ्यांची नोकरी करण्याची मानसिकता रोजगार देणाऱ्यांमध्ये रूपांतरित करणे हा या प्रात्यक्षिकावर आधारित आणि समग्र अभ्यासक्रमाचा उद्देश आहे। उद्योजकता कौशल्य तयार करणे हे फक्त व्यवसायापुरतेच मर्यादित नाही, तर जीवनाच्या आणि करिअरच्या बहुतेक सर्व क्षेत्रांमध्ये बदल घडवण्यासाठी महत्त्वाचे आहे, असं मत कौशल्य विकास केंद्राचे विभाग प्रमुख आणि सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी व्यक्त केलं। विविध संस्थांशी, विविध कंपन्यांशी आपण MOU करत आहोत। त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण कंपनी आपण ॲड केलेली आहे, ती म्हणजे थिंक ट्रान्स कंपनी। ही पुण्यातली पुणे बेस्ड कंपनी आहे आणि त्यांचे जे एक ब्रँच आहे ती सोलापूरमध्ये आहे, ती कामतकर क्लासेस जुना प्लम चौकामध्ये आहे, आणि दुसरी जी ब्रँच आहे ती विद्या कम्प्युटर्स ही जुळे सोलापूरमध्ये आहे। ह्या थिंक ट्रान्स कंपनीच्या मार्फत सोलापूरच्या विद्यार्थ्यांची, सोलापूरच्या युवकांची उद्योजकते संदर्भातली जी गरज आहे, त्यानंतर इथल्या जो युवक जो आहे तो मायग्रेट होतो आहे रोजगाराच्या संदर्भात, आणि त्याचप्रमाणे त्यांना कौशल्य संपादित केल्यानंतर जे काही स्टार्टअप करायचं आहे किंवा एखादा उद्योग निर्मित करायचे आहे, बिझनेस सुरू करायचा आहे, या संदर्भातले जे ट्रेनिंगची आवश्यकता होती, तो जो स्किलचा जो गॅप होतो तो गॅप भरून करण्यासाठी म्हणून विद्यापीठाचं कौशल्य विकास केंद्र आणि थिंक ट्रान्स कंपनी याच्यामार्फत एक 10 कोर्सेस आपण इंट्रोड्यूस केलेले आहेत। हे जे सगळे कोर्सेस आहेत त्या सगळ्या कोर्सचा उद्देश चा एक जिस्ट म्हणजे काय आहे, तर एंटरप्रेनर्स डेव्हलप करणं, बिझनेसमॅन डेव्हलप करणं, बिझनेस माइंडसेट डेव्हलप करणं आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कॉन्फिडन्स निर्माण करणं, आणि ही गरज आहे सध्याची। पारंपरिक शिक्षणाबरोबरच तुम्हाला हे सगळे कोर्सेस मुलांना करता येऊ शकतात। त्याला विद्यापीठाचं सर्टिफिकेशन आहे, हे ऑथोराइज्ड कोर्सेस आहेत, अकॅडमिक काउन्सिल, मॅनेजमेंट काउन्सिलची मान्यता आहे, आणि हे कोर्सेस सगळे अफोर्डेबल फीजमध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत। आणि ही जी कंपनी आहे त्या कंपनीबरोबर विद्यापीठाने MOU करत असताना त्यांची ऑथेंटिसिटी तपास
तपासलेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी या कंपनीने जे कोर्सेस ऑफर केलेले आहेत ते कोर्सेस हे विद्यापीठाचे कोर्सेस आहेत, म्हणून तुम्ही ते जर कोर्सेसला ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. तुमच्या भावी कारकिर्दीसाठी आणि स्किल डेव्हलपमेंटसाठी तुम्ही जे प्रवेश घेतलेला आहे त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि थिंक ट्रान्सच्या ज्या विविध उपक्रम आहेत त्यासाठी त्यांना देखील शुभेच्छा. या कौशल्य विकास अभ्यासक्रमांबरोबरच आम्हाला विद्यार्थ्यांना अधिकाधिक पर्याय आणि जास्तीत जास्त समान संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत, असंही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेत संचालक सुनील कामतकर, अमित कामतकर, अभिजित पवार, डॉक्टर संतोष थिटे, विद्यापीठाचे डॉक्टर प्रभाकर कोळेकर आदी उपस्थित होते.